आईने मुलीला धोंडे दिलेले तर तुम्ही पाहिला असेल, पण आज सासूने सुनेला धोंडे देणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहणार आहात. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघू शकता इथं माझी आजी की नाही आईला धोंडे द्यायला आले होते. तर आईला कोणी माहेरचे नाहीतच म्हणेल मी, असूनही नसल्यासारखे आहेत आणि तिला आतापर्यंत कोणी धोंडे दिले. तर इथून बघा तुम्ही आजी आईला धोंडे कशा प्रकारे देतात. सर्व साडी, दस्ती, टोपी सर्व काही आणले होते आणि अशा प्रकारे छानसं स्टीलचं भांडं आणि त्याच्यावरती झाकण म्हणत तर एक डिश आणले होते. का तर आई यूट्यूबला असल्यामुळे काही तू छानपैकी करून ठेवशील आणि माझी आठवण काढशील म्हणून आजीनं दिलेली आहेत आईला. आजी म्हणत तर माझ्या आईची सासू. तर बघू शकता इथे छान छोटासा नंदादीपक आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता 33वर 3 म्हणजे 33 बताशे, 33 1-1 रुपयाच्या बंद्या, जसं लेखीला आपण देतो तशा प्रकारे 33 तिळीचे लाडू आणि तांब्याचाच दिवा आणि हा पितळाचा स्वामीला ठेवण्यासाठी त्यांनी छानपैकी छोटंसं पात्र आणून दिलेलं आहे. आणि अशी साडी आपल्याला कोण कशा प्रकारे केलेलं आहे ह्याचं मान ठेवायचं. किती सुंदर पद्धतीनं त्यांनी सर्व काही केलेलं आहे. तर बघू शकता आता तुम्ही बघा आमच्याकडे साडी नेसवण्याची पद्धत कशी असते ते. आणि हे बघा अशा प्रकारे माझ्या आईनं खूप काही कष्ट बघितलेलं आहे आयुष्यामध्ये, त्यामुळे तिला थोडीशी जरी कोणी खुशी दिली ना तर ती खूप खुश होते. तर आईच्या चेहऱ्यावरलं तुम्ही खुशी बघून ओळखतच असाल. तर हे बघा छानपैकी असं पदर घेतात, त्याला कुंकू हळद लावून छानपैकी नेसवतात. तर अशा प्रकारे बघून दोघं बोलत आहेत. तर तुम्हीसुद्धा धोंडे दिलात का तुमच्या मुलींना, किंवा तुम्हाला तुमची आई धोंडे दिली का, हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि कशा प्रकारे तुम्ही दिलात, देऊन घेतलात सांगा. आता आई ही साडी नेसून घेणार आहे, मग आईची ओटी भरतात. आमच्याकडे जरा जास्तच प्रथा आहे की देवाला धोंडे, लेकीला धोंडे अशा प्रकारे देतात. तशा प्रकारे देऊन घेतले आहेत. आईनं छान साडी लिवलेली आहे. आता त्याच्यामध्ये धोंड्यामध्ये छोटासा दिवा लावायचा आणि तसं मुलीला जसं देतो आपण कृष्ण अर्पण म्हणून, तशा प्रकारे आजीनं बघा पूर्ण साज शृंगार पद्धतीनं केलेलं आहे, एकदम छान पद्धतीनं. तर तुम्हाला हे आवडलं का? आणि हे अशा पद्धतीनं आजपर्यंत पहिल्यांदा कोणीतरी सासूने सुनेला दिलेलं आहे. तर बघू शकता धोंडे असं छान जाते वेळेस आईनं सुद्धा ओटी ते भरून घेतलेली आहे आजीचे, आणि आजीचे पाया पडून घेतलेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे. तर छान प्रकारे नवीन साडी लेवली, नवीन धोंडे घेतले म्हणून आईनं देवाचे पाया पडलेले आहेत. आतापर्यंत मी बघते आईनं सुद्धा सांगितलेलं आहे आईला कधीच कुणी धोंडे दिलेले नाहीत. कोणी कशाला देतील, माहेरचेच दिले नाहीत म्हणायचं. आणि हे बघू शकता छान आईनं धोंडे ठेवलेले आहेत, देवापाशी पाया पडलेले आहेत आणि इथं आलेली आहे. आता आजीची ओटी आई भरून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे असते का ती ओटी त्याच्यामध्ये काढून ठेवून आजीची साध्या तांदळानं आजच्या पुरतं भरून घेणार आहे. पुन्हा आजी आणि आत्या आणखी एका दिवशी आम्ही आत्याला आजीला घरी बोलावून घेतलेला आहे आणि आता आई आत्याला देणार आहे धोंडे. तर बघू शकता इथं आजी आणि आत्या दोघांना देतात. तर बघू शकता आता कशा प्रकारे देते आई धोंडे. छान कुंकू लावून घेतलेला. आईने सुद्धा 2 छानपैकी टोपले आणलेले होते. का तर तुम्हालाही सांगण्याचं कारण, तर घरामध्ये काहीतरी वापरण्याला कामाला यावी वस्तू अशा प्रकारे बाईलेकीला दिली जातात. तर बघू शकता अशा प्रकारे असं देतात आणि छानपैकी असं ओटी भरून घेतात सुरुवातीला. तुमच्याकडे कशा पद्धतीने आहे तेही सांगा. आमच्याकडं चांदीसुद्धा दान देतात. का तर बाईलेकीला चांदी दिलं तर त्याची जोडवे करून ती बाईलेक लेवती आहे, त्यामुळे अशा प्रकारे दिली जातात. तर आईनं तशा प्रकारे दिलेलं आहे. तर हे बघा आत्यासुद्धा इथं बसले आहे. तुम्ही आत्याला खूप वेळेस पेन्शनच्या आपल्या रिटायरमेंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर आता आजीची ओटी भरणं झालेली आहे, तर आत्याची भरून घेते आईनं ओटी. अशा प्रकारे छान टोपले. तुम्हालाही आवडले का नक्की सांगा. छानपैकी आंबा असं सर्व ठेवून ओटी भरून घेतात. सुद्धा अशाच प्रकारे 30वर 3 धोंडे करून असं देतात बाईलेकीला. तर हे बघा मी थोडा व्हिडिओ केलेला आहे. आता मला सुद्धा खूप घाई होती, घरात कोणतरी पाहुणे आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ करणं होतं का. ही आहे आपली पिढी. बघू शकता आजी माझी, साधं मी मोबाईल घेऊन आला तरी त्यांनी पदर घेतात डोक्यावरून. हे अशी आहे ही पिढी आता पुन्हा आपल्याला बघायला भेटणार नाही. अशा प्रकारे तुम्ही आईची का होईना ओटी भरलात का नाही. मी सुद्धा आईची ओटी भरली आहे, पण इथून व्हिडिओची क्लिप आमची गायब झालेली आहे. तीच क्लिप गायब व्हावी का बघू शकता. तर ती झालेली आहे. मी इथंच थोड्या वेळानं भरलेली आहे. फक्त मी आईचा फोटो इथं ठेवलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर ही आत्या आहे आणि आजी. तुम्हाला खूप सारे आमच्या कार्यक्रमामध्ये, आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये तुम्हाला हेच दिसले असतील. आमचे सुरू दादा बिमार पडत तेव्हासुद्धा तुम्हाला हेच दिसले असतील. तर अशा प्रकारे आता दिवा लावून ह्याच्यामध्ये बघू शकता आई असं छान दिवा लावून त्या देऊन कृष्ण अर्पण म्हणून धोंडे दान करायचे असतात. तर मला एक इथं आठवण आली गोष्ट म्हणून सांगितले, जे आमच्या दुःखामध्ये आहेत ना त्यांनाच आम्ही आमच्या सुखामध्ये आठवण करतो.
बस एवढंच सांगणं आहे. याच्यावरून ओळखणारे ओळखून घेतील. तर बघू शकता अशा प्रकारे छानपैकी आत्या आणि आजीने आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्यामुळे बस आम्हाला तेवढंच. अशा प्रकारे धोंडे दान, बाई लेकीला धोंडे दान करणं म्हटलं तर खूप मोठी गोष्ट असते. तर हे करायचं तुम्हीसुद्धा. आणि आता तर धोंड्याचा महिना झालेला आहे तरी तुम्ही केला असाल. छानपैकी नाश्ता आणलेला आहे, नाश्ता केलेला आहे. आत्याला आता जास्त घरी काम होतं त्यामुळे आत्यानं म्हणली यावेळेस जेवण बिवण राहू द्या वहिनी आणि साधा पण नाश्ता करून घेऊया. तर अशा प्रकारे छानपैकी नाश्ता करून घेतलेला होऊ शकता. असं छान आम्हीसुद्धा नाश्ता केलेला आहे. तुम्हीसुद्धा या मग नाश्ता करायला. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण बघताल तेव्हाच तुम्हाला कळेल की आमची परंपरा, आमचे रीतिरिवाज कशा प्रकारे असतात. काही जणांच्या घरामध्ये धोंड्याचा महिना कसा असतो ती माहीत नसते, कारण त्यांच्या भागामध्ये नसतो धोंड्याचा महिना. पण आमच्या भागामध्ये आहे तसं. दादासुद्धा आलेले आहेत. इथं आत्याला रात्र झालेली आहे म्हणून विजयनं आत्याला घरी नेऊन सोडत आहे. तर बघू शकता जाते वेळेस आत्या मला बाय करत आहे. तर तुम्हीसुद्धा बघा. बघून सनी मला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जावा. खूप छान व्हिडिओ आहे. खूप कष्टाने बनवावे लागते. आता आत्याला सोडून आल्याच्यानंतर आजीला सोडायला जात आहे विजय. तर त्यांनासुद्धा सोडून येत आहे. आता रात्रीची वेळ झालेली आहे तरी आजीला जास्त चालायला येत नाही तरी तितक्या दुरून येतात आमच्यासाठी. खूप वेळेस तुम्ही बघितलं असेल मी छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओमधून सुद्धा त्यांना शेअर केलेला आहे. त्यांना यूट्यूब म्हणजे खूप आवडते आणि त्यांची नात यूट्यूबला आहे म्हणल्यानंतर त्यांना अति अप्रूप आहे. का तर सून आणि नात दोघी यूट्यूबला आहेत. तर बघू शकता तुम्ही हे धोंड्याचा महिना इतका साजरा करण्यासाठी. का तर आपण 3 वर्षाला एकदा धोंड्याचा महिना येतो आणि आपण खूप सारं पुण्य केलेलं आहे. मी असेच म्हणेल आपले कर्म खूप चांगले आहेत म्हणून आपण हे बघण्यासाठी जिवंत आहोत. तर अशा प्रकारे आजी म्हणतात मी आहे तोपर्यंत मी सर्व काही करून बघते म्हणून ते हातानं करून बघतात. आणि आईलासुद्धा धोंडे देऊन बघले आहेत. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. का तर आईला आतापर्यंत कोणी धोंडे दिले नव्हते पण आजीने धोंडे दिले. त्यामुळे एकदम मलासुद्धा छान वाटलं. आईच्या कामची रिकामी राहू लागली होती का तर तिला कोणी धोंडे देत नव्हते, काही नव्हते. तर आता आजी चाललेले आहेत. विजय आमचा मस्त नेऊन सोडून येते आजीला. पहिला आत्याला नेऊन सोडून आला मग आजीला. आता आमची आई नाराज होऊन उभारून बघते आहे. का तर तिला कोणी चाललं तरी नाराज वाटते, तिला यावं वाटते सगळे घरला. तर बघू शकता आता चल म्हणले आईला घरामध्ये. तर आता आलेली आहे आपली आई. आम्ही गेलेले होतो आजीकडे. तर आजीच्या मंदिरामध्ये बघू शकता इतकं सुंदर आमचं घरचं मंदिर आहे. आत्री ऋषी, अनुसया माता आणि दत्तात्रय असं 3चं मंदिर आहे. 3 देव आहेत इथं. आणि 50-55 वर्ष झाले असतील हे मंदिर इथं राहिल्यापासून आजी करतात. आजीच सर्व करतात. आजीने हे मूर्त्या बसवलेल्या आहेत. खूप सारी तपश्चर्या करून खूप असंच काही बसवलेले नाहीत. तर कसं वाटले देव मला नक्की सांगा. आणि आमचं घरचं मंदिर असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस देवाला सोडून काहीच करत नाही. आणि आई ह्या देवाला मागितलेली गोष्ट कधी अपूर्ण राहिली असं कधीच नाही. काहीही मागितलेलं पूर्ण झालेलं आहे आमचं. काहीही मागून बघा तुम्हीसुद्धा एक वेळेस म्हणून बघा फक्त मनामधून. आणि मग बघा देव काय देत नाही ते तुम्ही बघा. खूप छान पद्धतीने आईनं तिथं जाऊनसुद्धा देवाला धोंडे दिलेले आहेत. आणि अनुसया मातालासुद्धा छानपैकी साडी नेसवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथंच मंदिरामध्ये जन्मल्यामुळे माझं नावसुद्धा अनुसयाच आहे. पण मला लाडानं सगळे अनु म्हणतात. तर हे बघू शकता इथं सासा सुना छानपैकी कुंकू लावून घेत आहेत. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलेला आहे ह्याचाच शॉर्ट व्हिडिओ जे की साडी कसं नेसवतात देवीला ते. आणि हे बघा सगळं मंदिर सगळं अशा प्रकारे फोटो आहेत छानपैकी लावलेले. ते सुद्धा तुम्ही बघा कसे वाटले मला नक्की सांगा. आवडले का? मंदिरसुद्धा तुम्हाला जर आणखी केव्हा बघायचं असलं तर मी पूर्ण मंदिर नक्की दाखवेन. खूप छान आहे दत्तात्रयाचं मंदिर. आणि छानपैकी आम्ही रात्रीला सर्व पूजा करून घेतलेली आहेत. मग आता घरी निघालेले होतो.